नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी यामधील चॅप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन याची माहिती आपण पहिल्या भागाची मागच्या तासाला घेतलेली आहे. आता आपण कंटिन्यू करू. याच्यामध्ये मागच्या तासाला आपण व्हॉट इज मीन बाय मोशन, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स अँड व्हॉट इज मीन बाय स्पीड अँड वेलोसिटी याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. आज आपण याच्यामधील पुढच्या भागाला सुरुवात करू. त्याच्या पहिले आपण मागच्या वेळेस जो स्पीडचा भाग होता तो शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये स्पीडचा सर्वप्रथम मोजण्यासाठी वापर कोणी केला याची माहिती आपल्याला नेहमी विचारली जाते. म्हणून आपण सुरुवातीलाच द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाइम वॉज गॅलिलिओ. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड while the speed of light is about 3 into 10 raised to 8 meter per second. The speed of revolution of the earth around the sun is about 29,770 meter per second. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. बऱ्याचदा परीक्षेला विचारले जातात आणि आपल्याला ते जमत नाही. आता तुम्ही नोट करा आणि पक्के लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळू. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तसं पाहायला गेलं तर लिनियर मोशन याची माहिती आपण इयत्ता 6वी मध्येच घेतलेली आहे. व्हॉट इज मीन बाय लिनियर मोशन असं त्यावेळेस विचारलं तर आपण सांगितलेलं होतं अ मोशन इन स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. आता आपण माहिती घेणार आहोत नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. इफ अन ऑब्जेक्ट कवर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. एखाद्या वस्तूने जर असमान अंतर अनइक्वल डिस्टन्स पार केलेलं असेल, कव्हर केलेलं असेल इन इक्वल टाईम सारख्याच वेळेमध्ये, तर त्यावेळेस आपण त्याला नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. कारण तिने जे कव्हर केलेलं अंतर आहे त्या वस्तूने अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. याचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याच्या पहिले व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म लिनियर मोशन याची माहिती घेऊन घेऊ, मग आपण एकत्र त्याची उदाहरणं पाहू. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेड टू बी युनिफॉर्म लिनियर मोशन. जर एखाद्या वस्तूने इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, इक्वल टाईममध्ये केलेलं असेल, तर त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतात. सारखंच अंतर सारख्याच वेळेमध्ये पार केलेलं असेल तर. त्याचं उदाहरण आता आपण दोघांचं एकत्र बघू. दिलेल्या चार्टमध्ये एका बाजूला आपण टाईम इन क्लॉक 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:38 असे घेतलेले आहे. म्हणजे आपण त्याच्यातला डिफरन्स जो आहे अर्ध्या तासाचा ठेवलेला आहे. आणि डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर 0, 20, 40, 60, 80, 100, 120. आता जर तुम्ही बघितलं 0 to 20 20चा फरक, 20 to 40 20चा फरक, 40 to 60 20चा फरक, असा 20-20चा फरक तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणता येईल की इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाईममध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणून याला आपल्याला म्हणता येईल, काय म्हणता येईल, युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण अकबरकडे वळू. डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर 0, 18, 36, 42, 70, 95, 120. आता याच्यात काय झालंय, 0 to 18 18चा फरक, 18 to 36 18चा फरक, 36 to 42 याच्यामध्ये मात्र तुम्हाला 18चा फरक दिसत नाही आणि 40 to 70 मध्ये सुद्धा दिसणार नाही. याच्यावरून आपलं एक लक्षात येईल की अकबरने इक्वल टाईम जरी असला तरी अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि त्याच्यामुळे याला आपण म्हणू नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण पुढचं जे आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथोनी 0 to 14, 14 to 28, 28 to 42, 42 to 56. याच्यात जर बघितलं तर 14चा डिफरन्स त्याने कव्हर केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्याने इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणूया. आता हे दोघं तुम्हाला उदाहरणं समजलेली आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशनचं आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचं. असं मला वाटतं की तुम्ही चांगला अभ्यास अजून करू शकतात. आणखी तुम्ही उदाहरणं गोळा करा आणि मला ते व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजेच आणखी आपण त्यांचा जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर करून हे समजून घेऊ शकतो. आता पुढील मुद्द्याकडे आपण वळू. याच्यामध्ये आपल्याला नवीन एक चित्र दिलेलं आहे. ते ऑब्झर्व द वेलोसिटी ऑफ द बॉल इन धिस पिक्चर. आता तुम्हाला पिक्चर काही दिसत नाही, पण आता मी तुम्हाला हे पिक्चर दाखवतो. याच्यामध्ये बघा, हे स्लायडिंगवर तुम्ही आता घसरगुंडीवरती जर बसले, लहान मुलांना गार्डनमध्ये गेल्यानंतर खाली असं घसरताना पाहिलं असेल. परंतु आज आपण इथं काय करू, एक चेंडू ठेवू. हा चेंडू मी इथं ठेवला. आता चेंडू ठेवल्यानंतर हा चेंडू वरून खाली येईल. त्याच्या व्हेलोसिटीकडे नीट लक्ष द्या.
त्या कडे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की तो चेंडू वरून खाली येताना त्याचा स्पीड जो आहे, त्याची वेलोसिटी जी आहे ती काय झाली, वाढत गेली. वरती जेव्हा चेंडू होता तेव्हा तो एक स्थिर होता, त्याच्यात मध्यभागी त्याचा स्पीड थोडासा म्हणजे वेलोसिटी त्याची वाढली आणि त्याच्यानंतर खाली असा वेगाने तो निघून गेला, म्हणजे त्याची वेलोसिटी खूप वाढलेली होती. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचा जो वेग आहे, त्याची जी वेलोसिटी आहे ती वाढत गेली, वरून खाली येताना वाढत गेली. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला एक नवीन अशी टर्म शिकायला मिळाली, तिचं नाव आहे एक्सलेरेशन. आता व्हॉट इज मीन बाय एक्सलेरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एक्सलेरेशन. म्हणजेच वेगाचा जो बदल होण्याचा दर आहे, त्याची जो रेट आहे त्यालाच एक्सलेरेशन असं म्हणतात. म्हणजेच काय, वरून तो असा प्रत्येक वेळेस त्याचा दर बदलत होता आणि त्यामुळे त्याला एक्सलेरेशन असं म्हणतात. तर एक्सलेरेशनचा जो फॉर्म्युला आहे, एक्सलेरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. तर चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम हे जरी असलं तर चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय, इफ द इनिशियल वेलोसिटी u अँड द टाइम t इट चेंजेस टू द फायनल वेलोसिटी v. आता बघा, त्याची सुरुवातीचा जो वेग होता चेंडूचा तो काय होता, सुरुवातीचा वेग जो होता तो 0 होता आणि जसं जसं तो खाली यायला लागला फायनल वेलोसिटी त्याची ही सगळ्यात जास्त होती आणि त्याला लागणारा वेळ जो टी होता. म्हणून आता आपण नवीन त्याचा फॉर्म्युला तयार करू. त्याच्यामध्ये एक्सेलरेशन इज इक्वल टू ए. समजा आपण ए हे एक्सेलरेशन मानलं, फायनल वेलोसिटी म्हणजेच त्याची अंतिम म्हणजे शेवटच्या क्षणाला जी वेलोसिटी होती ती आपण इथं मानली व्ही, इनिशियल वेलोसिटी ई अपॉन टाइम टी. म्हणून त्याचा फॉर्म्युला तयार झाला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता आपण एक्सलेरेशनच्या प्रकारांविषयी माहिती घेऊ. त्यात पहिला प्रकार पडतो पॉझिटिव्ह एक्सलेरेशन. What is mean by positive acceleration? When the velocity of an object increases, the acceleration is positive. ज्या वेळेस वस्तूची गती सतत वाढत असेल तर त्याला पॉझिटिव्ह एक्सलेरेशन असं म्हणतात. मागील उदाहरणामध्ये चेंडू पाहिला आपण, वरून खाली येत असताना त्याचा जो वेग आहे, त्याची जी वेलोसिटी आहे ती सतत वाढत होती, म्हणून ते पॉझिटिव्ह एक्सलेरेशनचं एक्झाम्पल आहे असं म्हणता येईल. सेकंड, negative acceleration. What is mean by negative acceleration? When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. जेव्हा वस्तूची गती ही सतत कमी होत असेल तर त्याला निगेटिव्ह एक्सलेरेशन असं म्हणतात. ज्यावेळेस चेंडू आपण वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस चेंडूची गती ही कमी कमी होत जाते, हे निगेटिव्ह एक्सलेरेशनचं एक्झाम्पल आहे. Negative acceleration is also called deceleration. Its direction is opposite to the direction of velocity. Third, zero acceleration. What is mean by zero acceleration? If the velocity of the object does not change with time, it has zero acceleration. एखाद्या वस्तूची गती ही स्थिर असेल, ती बदलत नसेल तर अशा वेळेस झिरो एक्सलेरेशन असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादी बस कॉन्स्टंट स्पीडने जात असेल तर त्यावेळेस ते एक्झाम्पल झिरो एक्सलेरेशनचं आहे. आपण काही ग्राफचा अभ्यास करू. आता आपण बघितलं की युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, त्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं घेतलेली होती आणि तेच आपण ग्राफवर काढून पाहूया. आता याच्यामध्ये तुम्ही जर एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेतला, वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घेतलं आणि त्याच्यानंतर आपण दिलेल्या ज्या किमती आहे त्या ग्राफवर टाकून पाहिल्यात. समजा हा ग्राफ काढला तर आपल्याला बघा तो स्ट्रेट लाईनमध्ये गेलेला दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर आपण इक्वल डिस्टन्स इक्वल टाईममध्ये जर आपण ग्राफवरती काढलं तर आपल्याला एक गोष्ट मिळते, an object in uniform motion cover equal distance in equal time interval, thus the graph between distance and time is straight line. त्याच्यामुळे तो स्ट्रेट लाईनमध्ये दिसतोय. आता तुम्ही एक काम करा की याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनच्या किमती दिलेल्या आहेत त्या तुम्ही ग्राफवर टाकून पहा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की इफ an object cover unequal distance in equal time interval
it's said to be moving with non-uniform speed. For example, the motion of vehicle being drive through the heavy traffic. हेवी ट्रॅफिकमधून जात असताना कोणत्याही वाहनाची जी गती आहे ती नॉन युनिफॉर्म असेल आणि त्याचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये येणार नाही. तुम्ही ग्राफवरती हे काढा आणि मग तुमच्या लक्षात येईल की स्ट्रेट लाईनमध्ये नाही. आता बघितलं तर आपण व्हेलोसिटी टाईम ग्राफ जो आहे, व्हेलोसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलोसिटी, तो जर बघितला तर तुम्हाला इथे लक्षात येईल. इथं पण आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून घेतले. त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवर टाईम आणि वाय ॲक्सिसवर व्हेलोसिटी घेतली. तर असं लक्षात येईल की तुम्हाला पहिल्या तासाला, दुसरा, तिसरा, चौथा तास जो आहे तिथून व्हेलोसिटी 60 इथं दिसत आहे. त्याच्यामुळे काय झालं, एका स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजे पॅरलल तुम्हाला ग्राफ मिळतो याच्यामध्ये. हे पण तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण आणखी एक ग्राफ बघितला, व्हेलोसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. याच्यात बघा तुम्हाला दिला टाईम 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतला, वाय ॲक्सिसवरती आपण व्हेलोसिटी घेतली आणि तो ग्राफ काढला. तर तो सुद्धा तुम्हाला एक स्ट्रेट लाईनमध्ये मिळतो आहे आणि त्याच्यामुळे हा ग्राफ पण तुम्ही काढून बघा, तुम्हाला समजेल. इथं आपण घेतलं पहिलं जे 0 मिळालं. टाईम जो आहे 5 सेकंदमध्ये आपण घेतलेला आहे तो. त्या बाजूला व्हेलोसिटी जी आहे तर ती 8 मीटर पर सेकंद अशी आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला 8, 16, 24, 32, 40, 48, 56 असं आपण टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रेट लाईनमध्ये हा ग्राफ मिळतोय आपल्याला. Equation of motion using graphical method. Newton studied motion of an object and gave a set of 3 equations of motion. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. Suppose an object is in motion along a straight line with the initial velocity u. It attains a final velocity v in time t. Due to acceleration a, its displacement is s. The 3 equations of motion can be written as v is equal to u plus at, s is equal to ut plus 1/2 at square, v square is equal to u square plus 2as. This is the relation between displacement and velocity. न्यूटनने हे 3 नियम मांडलेले आहेत. आता आपण पुढच्या तासाला या 3 इक्वेशनचं ग्राफिकल मेथडने आपल्याला कसं समजून घेता येईल याचा आपण अभ्यास करू. आज आपण इथं थांबूया. इथपर्यंतचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर पाठवा. म्हणजे आपण आणखी याच्यामध्ये काही बदल करू आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नोट करून ठेवा आणि आपण पुढच्या तासापर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.